नंदुरबार बाजार समितीमध्ये 2 लाख क्विंटल मिरचीची आवक झाली। गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा आवक 30% घटली आहे। गेल्या वर्षीच्या मिरची व्यापाऱ्यांनी साठवलेली आहे आणि त्यामुळे आवक सुद्धा कमी आहे आणि योग्य दर मिळत नाही। नांदेड जिल्ह्यामध्ये पोषक वातावरणामुळे ज्वारी पीक जोमात बहरलेलं आहे। मध्यंतरी निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला होता, मात्र वातावरण निवळताच शेतकऱ्यांनी फवारणी करून आवश्यक उपाययोजना केल्यामुळे हे पीक सुद्धा बहरताना दिसतंय आणि शेतकऱ्यांच्या आशा त्यामुळे पल्लवित झाल्या। बाजारपेठेत आंब्याची आवक वाढायला सुरुवात झाली। याच्यामध्ये हापूस, बदामी, लालबाग, त्याचबरोबर नीलम, तोतापुरी या आंब्यांचा समावेश आहे। पाशीच्या बाजारात 86 टन आंब्याची आवक झाली आहे। लहान आकाराच्या हापूस आंब्यांची होलसेल मार्केटमध्ये 500 ते 600 रुपयांनी विक्री होती। उन्हाळा सुरू झाला त्यामुळे लिंबाच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली। मागणी वाढल्याने लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली। सध्या बाजारात 180 ते 200 रुपये किलोने लिंबूची विक्री होतीये आणि लिंबापासून बनणाऱ्या सर्व वस्तूंच्या किमती सुद्धा आता वाढल्यात। राज्यासह देशातील बाजारामध्ये सध्या तुरीची आवक वाढली आहे। तुरीची आवक वाढत असल्यामुळे बाजारपेठेत दरामध्ये चढउतार सुरू आहे। सध्या तुरीला सरासरी 6700 ते 7300 रुपयांचा दर मिळतोय। पुढचे काही दिवस दर हमीभावापेक्षा कमी राहतील असा अंदाज आहे। अहिल्यानगरमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला प्राधान्य दिले। मागच्या वर्षीच्या यंदा 50 लाख हेक्टर कांदा लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे, मात्र पाणी पातळीमध्ये घट झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। जालना बाजारामध्ये टोमॅटोची आवक वाढल्यामुळे टोमॅटोचे दर घसरलेत। सध्या 500 ते 80 रुपये किलोने टोमॅटोच्या एका कॅरेटची बाजारामध्ये विक्री होतीये, त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहेत। नव्या लसणाची बाजारातील आवक वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम दरावर दिसतोय। देशभरात लसणाचे भाव पुन्हा एकदा कमी झालेत। सध्या मालामध्ये ओलावा सुद्धा जास्त आहे आणि त्याचाही परिणाम दरावर होतोय, त्यामुळे मागील 2 ते 3 आठवड्यांमध्ये लसूण पुन्हा एकदा 3000 रुपयांपर्यंत कमी झालाय। साताऱ्यामध्ये बाजारात उन्हाळी कांद्याची आवक वाढली, त्यामुळे दर घसरलाय। सातारा बाजार समितीमध्ये मागील 2 आठवड्यात क्विंटल मागे 500 ते 600 रुपयांनी दर घसरलाय। सध्या 2500 पर्यंत कांद्याला दर मिळतोय, तर लसणाचा दर स्थिर आहे। मिरची आणि गवार मात्र तेजीत आहे। सीसीआय कडून चालू कापूस हंगामामध्ये किमान दर हा कापूस खरेदी करण्यासाठीची नोंदणी अंतिम तारीख 15 मार्च दिली गेली आहे। अकोला जिल्ह्यामध्ये 11 केंद्रांवर नोंदणी सुरू आहे। जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। हिंगोलीच्या दाटेगाव परिसरामध्ये खरबूज तोडणीला प्रचंड गती आलेली आहे। सध्या रमजान महिना सुरू असल्यामुळे उपवासाला खरबूज आणि टरबूजाला सगळ्यात जास्त मागणी असते आणि याचाच फायदा शेतकऱ्यांना होतोय। सध्या खरबूजाला 25 रुपये प्रति किलो एवढा भाव मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील कासारी इथे शिक्षक दाम्पत्याने शेतामध्ये कांदा बियाण्याचं पीक घेतलं आणि त्याला 2 लाख रुपयांचा खर्च आला। आता त्यातून 5 ते 7 लाख रुपये उत्पन्न मिळेल असा अंदाज दोघांनी व्यक्त केला।